मी ना काय करते, मला जर 2 भाज्या करायच्या असल्या ना, तर एकदा मिरच्या आणि लसूण दोन्ही भाज्याचं घेऊन मिक्सरमधून काढून ठेवते आणि एका भाजीचं बाजूला काढून ठेवून दुसऱ्या भाजीचा मसाला म्हणजे काय, आता आज कसं केलं मी माहिती आहे का, वरण आणि मला वड्या करायच्या होत्या आळूशपानाच्या. तर मिरची आणि लसूण मी मिक्सरमधून काढून घेतला, वरणापुरतं बाजूला काढून ठेवलं आणि त्याच्यात जिरे मीठ ती वगैरे टाकून वड्याचा मसाला काढून घेतला आणि पटकन वड्या लावून घेतलेल्या आहे यासाठी. मी खूप फास्ट स्वयंपाक करते, असं मी तारीफ करीत नाही, पण खरंच सांगते. आणि कुकर अगोदर लावून दिलेलं होतं, त्याच्यामुळं कुकर झाल्याबरोबर वरणाला फोडणी देऊन घेतली आणि वड्या पण लावून ठेवल्या होत्या. तर लगेच तवा ठेवून वरण टाकल्याबरोबर तवा ठेवून एकीकडे मी वड्या पण लावून दिल्या. म्हणजे काय होतं ना, इतकं गरम होतं चुलीजवळ, ते गॅसजवळ, त्याच्यामुळं पटापट मी करून घेते स्वयंपाक. मग इकडे वरणाला फोडणी दिली आणि लगेच तवा ठेवून ज्या वड्या लावून घेतल्या होत्या मी त्या पटापट टाकून दिल्या. आणि ना मी असं काय करते, मग वड्या शिजायला पाणी टाकते आणि नंतर आहे ना ते तळून घेते कट करून. पण आता सध्या खूप उष्णता असल्यामुळे आता असेच शिजून घेऊन त्यावर तेल टाकून कडक करून घेतलेले आहे. कारण आता सध्या गरमाट उष्णतेमुळे खूप पाणी होतं. रात्री झोपायच्या वेळेस खूप तसं पण पाणी पितो, त्यामुळे वडे फक्त तेलात न तळता असेच तव्यावर फ्राय करून घेतलेले आहे, आपण जे नॉर्मली करतो तशा. आणि तिकडे पीठ मळून ठेवलं होतं आणि आता वडे झाल्याबरोबर लगेच पोळ्या लाटून झाला स्वयंपाक. असा होता आजचा स्वयंपाक आणि असा होता आजचा व्हिडिओ. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि माझे चॅनल जर आवडत असेल तर सबस्क्राईब करा. हे बघा, तव्यावरच वड्या आता एकदम कडक झालेल्या आहे आणि त्या मी कट करून घेतलेल्या आहे आणि मुलीने पोळ्या बनवल्या. झाला आजचा व्हिडिओ.